हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, एक ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून मी, आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि टमाटा घेतलेला आहे. तर आपल्याला ह्या खोबऱ्याचे काय करायचे, बारीक तुकडे करून घ्यायचेत. पाहू शकता अशा पद्धतीने. ते छान असे बारीक तुकडे करून आपले झालेले आहेत खोबऱ्याचे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, इथं कोथिंबीर घेतलेली आहे बघा मी. ती कोथिंबीर आपल्याला अर्धी कोथिंबीर घ्यायची ह्याच्यातली, आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं आपल्याला टाकून द्यायचे. त्याचबरोबर कोथिंबीर पण टाकून द्यायची. थोडं लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर इथे अद्रकचा तुकडा घेतलेला, तो छोट्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे. कारण आपण जर तसंच कापून जर टाकला ना मैत्रिणींनो, तो वाटला जात नाही, काही तुकडे राहतात त्याच्यामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही भाजीमध्ये वाटताच्या वेळेस असं किसूनच टाका, म्हणजे चांगलं बारीक पेस्ट होते याची. आपल्याला एवढंच साहित्य वाटायचे मैत्रिणींनो. तर हे छान बारीक करून घेऊया आपण. तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान बारीक मी वाटून घेतलेलं आहे. तर आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे बघा, इथं कोथिंबीर अर्धी आपली राहिलेली ती छान बारीक चिरून घ्यायची. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा, छान छान कमेंट करा. कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता. तर आपल्याला हे 2 कांदे मीडियम साईजचे मी घेतलेले, ते पण बारीक असे चिरून घ्यायचेत आपल्याला. झटपट रेसिपी होणारी आहे मैत्रिणींनो, जरा पण स्किप करू नका, आणि खूप छान रेसिपी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा ह्यो बारीक चिरून घ्यायचा आहे. तर छान कांदा चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे ह्यो टमाटा, तो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन बनवली तर लगेच करायला घ्या, खूप टेस्टी आहे. हॉटेलला पण मागे सारण अशी ही भाजी आहे मी बनवलेली. ग्रेव्ही टाईप आपल्याला ही भाजी बनवायची, खूप छान. ते छान टमाटा आपला चिरून झालेला आहे. ते एवढंच साहित्य बघा लागतंय. त्यानंतर इथे ओले वाटाणे हे मी छान दाणे सोलून घेतलेले शेंगा, आणि फक्त कुकरला लावून एक शिट्टी काढून घेतलेली. एक बटाटा पण त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला, कारण ही झटपट आपल्याला ही रेसिपी बनवायची. तर आता साईडला ठेवून इथे गॅस पेटवून घ्यायचं आहे बघा आपल्याला. गॅसवर कढई ठेवून घेते मी. आणि मैत्रिणींनो, कढई आपली छान गरम झाली ना, त्यानंतर आपल्याला इथे 1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला जास्त कमी लागतं त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घेतली बघा. मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर कढीपत्त्याची पानं मी इथे टाकून घेणार आहे, पाहू शकता. त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले, ते कांदे आपल्याला तेलावर टाकून द्यायचेत, आणि ते कांदे छान परतून घ्यायचेत बघा तेलावर.
मैत्रिणींनो, ही रेसिपी जर बघितली नसन, केली नसन तर पाहिल्या तुम्ही करायला घ्या. खूप छान आहे आणि टेस्टी होणारी आहे. त्यानंतर आपल्याला कांदा थोडासा परतल्याच्या नंतर टमाटर टाकून घ्यायचं आहे बघा. टमाटा पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पाहू शकता छान टमाटा आणि कांदा आपला परतले गेलेला आहे तेलावर. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मी. कोथिंबीर पण छान परतून घ्यायची. आणि त्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, जे मी वाटून घेतलेलं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण, अद्रक ते आपल्याला तेलावर सोडून द्यायचे आणि छान परतून घ्यायचे बघा. चांगलं तेल सुटस्तवर हा मसाला आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. छान परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत बघा. इथे कांदा मसाला घेतलेला आहे, धना पावडर घेतली मी, बेडगी मिरची पावडर घेतली, हळद घेतलेली आहे, मटन मसाला घेतला आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे. भाजी जेवढी करायची मैत्रिणींनो तेवढं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला कमी लागतं, त्याप्रमाणे मसाले तुम्ही इथे यूज करा. मसाले सर्व टाकून झाल्यावर छान हे मसाले तेलावर परतून घ्यायचेत आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा 1-2 मिनिटं. मसाला छान परतून झाल्याच्या नंतर इथे मटर आणि बटाटा मी घेतलेला तो टाकून दिलेला आहे, पाहू शकता. आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. बटाट्याच्या थोड्या मोठ्या फोडी होत्या, त्या अशा आपल्याला पळीच्या साहाय्याने चमच्याने त्या फोडून घ्यायच्यात जरा. आणि भाजी छान मस्त हलवून घ्यायची बघा अशी. जास्त पातळ भाजी नाही करायची मैत्रिणींनो, आपल्याला ही ग्रेव्ही टाईप भाजी करायची, अगदी हॉटेलसारखी. पाहू शकता तुम्ही, एवढी चमचमीत आणि खूप छान होती ही रेसिपी. तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ही वाटाणा बटाट्याची भाजी करून पहा, खूप छान होती. त्यानंतर आपल्याला आणखीन एक हे टाकायचे. इथे कस्तुरी मेथी घेतलेली, हातावर अशी जरा चुरगळून आपल्याला ही मेथी याच्यामध्ये टाकून द्यायची. कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, पाहू शकता. हे सर्व मीठ आणि कस्तुरी मीठ हे टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी आपल्याला छान एकदा मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. पाहू शकता मैत्रिणींनो, भाजीला कलर पण किती छान आलेला आहे आणि अगदी हॉटेलसारखी ही भाजी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मस्त आपली उकळी पण आलेली आहे भाजीला, पाहू शकता. आणि खरं सांगते मैत्रिणींनो, तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून पहा, केली नसेल तर. त्यानंतर थोडी कोथिंबीर आपल्याला वरून टाकून घ्यायची. तर मैत्रिणींनो, ही वाटाणा आणि बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ पाहता पाहता मैत्रिणींनो लाईक नक्की करा, कमेंट करा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपी सोबत.